साहेब तुमची ताकद कमी होते असं वाटतंय का तुम्हाला कोरेगाव मध्ये? जनतेला विचारा, आत्ताची बैठक बघा. साहेब शंभूराज देसाई या ठिकाणी येऊन आता मोठ्या प्रमाणावर शाखाचं ओपनिंग करतायत, त्यामुळे तुमची ताकद आता कमी होते. तुम्हाला विरोध करण्यासाठी तुमचेच जे जवळचे सहकारी होते त्यांनी आता तुमच्या विरोधात जाऊन त्यांनी सड्डू ठोकलाय. असं वाटत नाही मला. पक्ष वाढवायचं काम करतायत पालकमंत्री, चांगली गोष्ट आहे. त्यांना माझं सहकार्यच असणार आणि त्यांना शुभेच्छा. परंतु कटू कारवाई करणार आहेत म्हणतायत संजय शिरसाट, त्याच्याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देत नाही? संजय शिरसाट हा माझा चांगला मित्र आहे, प्रेमातला दोस्त आहे. आम्ही एकत्र कामं केलेली आहेत, त्यामुळे आम्ही बसून ठरवू. साहेब कालच्या कार्यक्रमाला पण अनुपस्थित होता तुम्ही. बॅनरवरचा फोटो पण वगळला. तुम्ही बोलला की माझ्या विभागामध्ये माझ्या बॅनरवर फोटो लागतील, पण तुमच्या सहकाऱ्यांनी आता फोटो लावण्याचं टाळलंय. शिवसैनिक नाराज आहे असं वाटतंय का तुम्हाला? सगळ्यात हे बघा, मी पहिल्यांदा सांगितलं इथं आयडेंटिफिकेशन नाहीये. इथं माझे कार्यकर्ते आहेत आणि हे महायुतीचे कार्यकर्ते आहेत. आज 90% मतदारसंघाच्या ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आहेत आणि सगळे कार्यकर्ते आता समोर उपस्थित होते. काही जण असतील, काही अडचण नाही, आम्ही बसून चर्चा करून घेऊ. एकनाथ शिंदे विरुद्ध महेश शिंदे असा सामना पुढच्या काळात पाहायला मिळणार अशा चर्चा रंगू लागल्यात. संघर्ष वाढणार का कोरेगाव मध्ये? शिवसेने विरुद्ध शिवसेनाच होतंय इथं. एक पहिली गोष्ट लक्षात घ्या, कुठलाही संघर्ष वाढलेला नाही. हा मीडियाने संघर्ष वाढवलेला आहे. कसलाही संबंध येत नाही. एकनाथ शिंदे हा फार प्रचंड मोठं व्यक्तिमत्व आहे, त्याच्या विरुद्ध आम्ही काय बोलावं असं काही नाहीये. साहेब मग काल कार्यक्रमाला तुम्ही अनुपस्थित होता, बॅनरवरचे फोटो पण वगळले होते. माझे पूर्वनियोजित काल 68 कार्यक्रम होते माझ्या कुटुंबाचे, त्याच्यामध्ये 42 लग्न, 16 सभा आम्ही कालच्या दिवसात केल्या. त्यामुळे माझा तो शेड्यूल मध्ये नव्हता, त्यांचा अचानक ठरलेला असेल आणि मला त्याचा काही निरोप नव्हता, त्यामुळे राहिला असेल कार्यक्रम. बॅनरवरचे फोटो वगळले. परंतु शंभूराज देसाई काल म्हटले की ज्यावेळेस पक्षाचं चिन्ह पाहायला मिळतं, जे पक्षाच्या चिन्हावरचे कार्यक्रम घेतले जातात त्यावेळेस कोणत्याही आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला निमंत्रण नसतं, स्वतःहून उपस्थित राहतात. मात्र तुम्ही परत एकदा म्हणताय की निमंत्रण नव्हतं. मग काय म्हणायचं याच्या मागचं कारण काय? अंतर्गत नो कमेंट. नाराजीचा काय संबंध आहे? प्रत्येक जण राजकारणामध्ये स्वतःच्या पद्धतीनं जात असतो. प्रत्येकाला पक्ष वाढवायचे असतात आणि मोठं व्हायचं असतं आणि त्या पद्धतीनं प्रत्येक जण चांगली कारवाई करतोय. उलट पार्टीच वाढतंय, चांगलीच गोष्ट आहे ना. साहेब कुठल्याही मार्गाने जावा, चालतंय. साहेब तुमच्याच मतदारसंघामध्ये तुमच्याच नेतृत्वाखाली न कार्यक्रम होता, हा कार्यक्रम तुमच्या विना होतोय. तुमच्याला आव्हान दिलंय असं वाटतंय का? तुमच्याच कार्यकर्त्याला जवळ घेऊन आपल्याचं करून त्यांनी हे केलंय? पहिली गोष्ट, तिथं 4-5 जण होते, ते कधीच माझ्या बरोबर नव्हते. इलेक्शन मध्ये शेवटच्या दिवशी विरोधकाचे पैसे घेऊन ते काम करायचे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जे 4-5 जण आहेत त्यांनी कधीच काम केलेलं नाही आणि ते आत्ताच नाही तर आधीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमच्या बरोबर नव्हते. त्यामुळं मी त्याला फार किंमत देत नाही. आणि बघा, राजकारणामध्ये कोण ताम्रपट्ट घेऊन आलेला नसतो, त्यामुळं मीही ताम्रपट्ट घेऊन आलेलो नाही. मी जर चांगलं काम केलं तर जनता स्वीकारेल, नाही केलं तर घरी घालवेल. मी फार या गोष्टीचा विचार करत नाही. 3.5 वर्ष माझ्या ताब्यात, तोपर्यंत काम करत राहणं एवढं मला कळतं.